नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारवे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो लोकशाहिराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी अग्निदिव्य हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आज आपण 10वा भाग बघणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे बहलूल खानाची तयारी. दुपार झाली. जेवण तयार झालं आणि रुक्सानानं चंद्राला उठवली आणि तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली, चंद्रा, किती ग झोपणार? का तुला कुंभकर्णानं आपली झोप बहाल केली आहे? उठ बरं. आई, रात्रभर माझे पापणीला पापणी भिडली नाही, चंद्रानं विषण्णपणे हसत म्हणाली. आज मी या घरात आले म्हणून तरी इतक्या वेळ झोपले, पण जर का इथं मी आले नसते तर मला जन्मभर झोप लागली नसती. अशी मेले असते. चल, खोळी कुठली. रुक्सानाने तिला जवळ ओढली. खरंच आहे, चंद्रा म्हणाली. बरं, एक गोष्ट विचारू? रुक्साना गंभीर झाली. विचार की. तू माझ्या हातचं जेवणार ना? रुक्साना अधिकच गंभीर होऊन म्हणाली. मी पूर्वी कोण होते, आता कोण आहे, हे सर्व मी तुला स्पष्ट सांगितलंय, म्हणून विचारलं. आई, मला अधिक लाजवू नका, चंद्रा कापऱ्या स्वरात म्हणाली. जेवणच काय, तुम्ही दिलेलं विष देखील प्यायला मी मागे पुढे पाहणार नाही. चंद्रा, वाईट वाटलं? रुक्साना म्हणाली. अगं, मी सहज विचारलं. मग चल तर जेवून घे, नंतर आपण बोलत बसू. चंद्रानं उठून चूळ भरली आणि जाऊन ताटावर बसली. रुक्सानानं आजचा स्वयंपाक खास मराठी चालीचा केला होता. वांग्याचा भरीत, उडदाचं डांगर, कारळ्याची चटणी, आमटी, हे सर्व पदार्थ पाहून चंद्राला नवल वाटलं. मग त्या दोघी नजर समोरासमोर बसून जेवू लागल्या. नंतर रुक्सानानं चंद्राला आपल्या खोलीत नेऊन पलंगावर बसविली आणि आपण तिच्या शेजारी बसली. आता चंद्राचा चेहरा उजळला होता. कुळपलेल्या रोपाला पाणी मिळताच त्यानं मूळ धरावं, तसं रुक्सानाच्या मायेचा ओलावा मिळताच चंद्राच्या हृदयाचे अंकुर पल्लवित झाले होते. त्याच्या पुढील तो घोर अंधकार नाहीसा होऊन तिला एक नवा आशेचा किरण दिसू लागला. आपण या घरात निर्भय आहोत असं तिला वाटत होतं आणि तिच्या त्या गोऱ्या गालावरचे ते सुंदर स्मित पुन्हा अवतीर्ण झालं होतं. ढगात दडलेली वीज पुन्हा लखलखावी तद्वत तिच्या डोळ्यातील तेज परत प्रकट झालं होतं आणि ते चंद्राचे स्वरूप, ते तारुण्य आणि ती आकर्षक हालचाल पाहून ती देखणी रुक्साना दिपून गेली होती. तिने विचारलं, चंद्रा, तुझं लग्न कधी होणार आहे? आई, मी घरी जाईन तेव्हा, आणि ही लढाई संपली पाहिजे ना, चंद्रा उत्तरली. तू घरी जाणार ग, उगीच काळजी करू नको, रुक्साना म्हणाली. आणि तू पाहत राहा, या लढाईचंही वाटोळच होणार आहे. चंद्रा, माणसावर बाका बघत येतो आणि जातो, तो काही दारात बसून राहत नाही. फक्त माणसानं हिंमत सोडू नये. परंतु माणसाने हिंमत तरी किती करायची? मी बाई गांगरले होते, चंद्रा बोलली. आणि रुक्साना म्हणाली, मला हे पटत नाही. त्या रस्त्यापासून माझ्या घरापर्यंत यायची तू हिंमत केलीस आणि म्हणूनच तू वाचलीस. नाहीतर आज तुझे आणि तुझ्या या जवानीचे कोळशे झाले असते. तू जन्मातून उठली असतीस, रुक्साना म्हणाली. मग तुला कसलीच आशा करता आली नसती. तुला कुणाची तरी शेत सजवून कसं तरी जगावं लागलं असतं. आणि याच वेळी मुराद अली घरात आला. त्याला पाहून रुक्साना उठली. चंद्रा लाजली आणि चंद्राला पाहून मुराद अली चकित झाला. मग त्यानं हळूच मान वर करून रुक्सानाकडे पाहिलं आणि ही कोण अशी खून केली विचारलं. ही माझी मावस बहीण आहे, रुक्साना हळद हसत उत्तरली. काय म्हणतेस, तुझी बहीण? अरे वा, मुराद अली चंद्राचा चेहरा निरखित म्हणाले.
जेवण नाही मिळालं तरी मला त्याची पर्वा नाही. कारण रुखसाना असं विचारली. कारण माझ्या रुखसानाप्रमाणेच माझीही मेवणी खूपसूरत आहे आणि तिला पाहून मी बेहद खुश झालो आहे. म्हणजे आम्ही दोघी एका दुधारी समशिरीच्या दोन बाजू आहोत, असंच ना? रुखसानानं प्रश्न केला. अलबत, पण नाव काय हिचं? मुराद अलीनं विचारलं. शांत, रुखसाना उत्तरली. ही आली कशी आणि कधी आली? सकाळी. आपण आली कशी ही? कारण सरहद बंद आहे ना, मुरादनं विचारलं. चौकीवर तुमचं नाव सांगताच सोडलं त्यांनी, रुखसानानं उत्तर दिलं. ठीक. ही जाणार कधी? जाईल 2 दिवसांनी. अरे रे, असं कसं? मुराद अली म्हणाला. रुखसाना, आता आली आहे तर 7-8 दिवस तिला राहू दे. ते खरं आहे, रुखसाना म्हणाली. परंतु चंद्राला पाहून तुमचे विजापुरी सैतान जागे होतील, त्याचं काय? तू काळजी करू नकोस. त्यांना बेड्या ठोकल्या जातील. मुराद अली गुरकला आणि चंद्राकडे वळून म्हणाला. चांद, मी आत्ताच तुला मेहुणी म्हणालो, परंतु खरं म्हणजे तुझ्यासारखीच माझी एक बहीण होती. तेव्हा तू रुखसानाची बहीण का माझी बहीण याचा आधी फैसला कर. बोल. मी मी तुमची बहीण, चंद्रा बोलली आणि मुराद अली म्हणाला. ऐ शाबाश बेगम रुखसाना, ऐकलंस? आता तरी माझ्या बहिणीचा सर्व इंतजाम बेकसूर ठेवला पाहिजे, असा माझा हुकूम आहे. मंजूर है मालिक, आपला हुकूम जरूर अमल में लाया जाएगा. असं म्हणून रुखसानानं आपले दोन्ही कान धरून मान वाकवली आणि तिघही पोट धरून हसू लागले. मुराद अली जेवून परत कचेरीत जायला निघाला. जातेवेळी तो रुखसानाला बाजूला घेऊन म्हणाला. अगं, तुझी बहीण आली आहे. तिला आपली कपडे देऊन खुशाल बसलीस, याचा अर्थ काय? लोक काय म्हणतील? आता ती माझी बहीण नाही, रुखसाना हसत म्हणाली. आता ती तुमची बहीण आहे आणि ते सांगाल ते होईल. बरं, ठीक आहे, मग माझा ऐक, मुराद अली म्हणाला. आता बसू नको, लागेल तो खर्च कर. तिला कपडे घे, काही दागिने कर. ती काय पुन्हा आपल्या घरी येणार आहे? तिला घेऊन जा बरोबर. ये मेरा हुकूम आहे बेगम साहेबा. समजे मेरे सरकार, रुखसाना हसत म्हणाली आणि मुराद अली बाहेर गेला. मग रुखसाना चंद्राकडे जाऊन म्हणाली. काय चंद्रा, पाहिलास का आपला बंधू राजा? हा असा आहे बघ तो, आणि म्हणूनच मी या घरात ठरली आहे. आता तयारी कर आणि बाजारात चल. बाजारात कशाला? चंद्राने विचारलं आणि रुखसाना म्हणाली. आजच्याच तुला कपडे आणि दागिने घ्यावे, असा तुझ्या भावाचा हुकूम आहे आणि मी हुकुमाची ताबेदार आहे. तेव्हा लवकर चल बरं. मग चंद्रा काहीच बोलली नाही. ती हसत हसत तयार झाली. त्या घरातील ते निर्मळ वातावरण, प्रेमळ भावना यामुळे ती सर्व काही विसरली होती आणि रुखसानाच्या घरालाच खरोखरच ती आपलं घर समजू लागली होती. चंद्रा केसावरून फणी फिरवून निघाली तेव्हा रुखसानानं तिच्या अंगावर आपला बुरखा घातला. ती म्हणाली, हा बुरखा अंगावर घे, म्हणजे तुला कोणाचीही दृष्ट लागणार नाही. ते ऐकून चंद्र हसली आणि त्या मुसलमानी पोशाखात ती मुसलमानी बुरखा अंगावर घेऊन रुखसाना बरोबर चालू लागली. तेव्हा वेरवेर ढगाडून चंद्र पुढे सरकावा तसा भास होत होता. तिच्या अंगावरील बुरख्यात तिला झाकली होती, दडवली होती, परंतु तिची ती गजगतीत चाल दडता दडत नव्हती आणि त्या चालीमुळं ती चटकन डोळ्यात भरत होती. ती तोंडावरच्या जाळीदार पडद्यातून पाहत होती आणि समोरून येणारे लोक तिचा तो आटोपशीर बांधा पाहून थक्क होत होते. रुखसाना सर्व काही पाहत होती, गालात हसत होती. आपण चंद्राला बुरखा घालून बाहेर काढली, हा मोठा शहाणपणा केला असं तिला वाटलं. देखणे पण हे माणसाच्या नाकाडोळ्यात नसतं, तर ते वागण्यात असतं. आणि ही चंद्रा नाकेडोळी तर सुंदर आहेच, पण हिचं बोलणं, हसणं, चालणं सर्व काही सुंदर आहे आणि म्हणूनच ती आता बुरख्यात असूनही
काही लोक तिच्याकडे टवकरून पाहत आहेत याचाच रुक्साना विचार करत होती. उशिराने ती म्हणाली, चंद्रा, पाहिलंस का? काय? तुला पाहून या विजापूरची भूत बावरली आहेत बरं का, रुक्साना बोलली. बावरू दे त्यांना. चंद्रा बुरख्याच्या जाळीतून रुक्सानाकडे पाहत म्हणाली, मी आता त्या भूतांना भीत नाही. कारण? रुक्साना चमकली आणि चंद्रा हसत म्हणाली, कारण आता माझ्याबरोबर माझी अंबाबाई आहे. ते चंद्राचं उत्तर ऐकून रुक्सानाला हसू आलं, पण तिनं तोंडाला पदर लावून ते दडवलं. रुक्सानानं चंद्राला घेऊन बाजार केला. मुराद अलीनं सांगितल्याप्रमाणे थोडे दागिने केले आणि त्या दोघी परत घरी आल्या. तेव्हा एक तरुण सोप्यात बसून रुक्सानाची वाट पाहत होता. तो तरुण भरपूर उंच होता आणि त्याचा देह भरदार आणि मजबूत होता. त्याचे नाक नोकदार होतं. त्याचा चेहरा करारी पण उमदा होता. त्याच्या दाट भुवया त्याला दंडत होत्या आणि त्याच्या टपोऱ्या डोळ्यातील एक आगळं तेज भरलं होतं. त्याचा पोशाख स्वच्छ आणि शुभ्र होता. त्यानं डोक्याला पांढरा पटका बांधला होता आणि त्यानं आटोपशीर अशी दाढी राखली होती. तो हातात एक माळ घेऊन एक एक मणी चाळवीत होता आणि त्यामुळं तो कोणीतरी भाविक मुसलमान मुल्ला असावा असं वाटत होतं. रुक्साना आणि चंद्रा घरात येत असतो उठला आणि असंच म्हणाला, क्या दीदी, क्या हाल है? भाईजान, सब खैर है, रुक्साना म्हणाली. पण तू कधी आलास? उशीर येऊन बसलो, तो म्हणाला. रुक्साना तिथं थांबली आणि चंद्रा भरकन आत गेली आणि कोण असावा असा विचार करू लागली. तो तरुण पुन्हा खाली बसला. त्याच्यापासून थोडं अंतर राखून रुक्साना बसली आणि त्या तरुणानं दबक्या आवाजात विचारलं, दीदी, सुभान आला होता का? नाही. आणि पांडा? तोही नाही. काय झालाय काय त्यांना? तो तरुण उद्विग्न होऊन म्हणाला. यांना वेळेचं महत्वच कळत नाही. आज दोघांपैकी एक जण नक्कीच येईल, रुक्साना म्हणाली. तू जेवलास का आज? का रोजा धरलायस? मी जेवलो आहे. पण ही नवी पाहुणी कोण? त्या तरुणानं खालच्या आवाजात विचारलं. ती फार मोठी कहाणी आहे, रुक्साना म्हणाली. आणि ती तू ऐकशील तर तुझ्याच डोक्याला त्रास होईल. तो तरुण म्हणाला, मग मला ती कहाणी जरूर ऐकायची आहे. सांग बरं. आणि मग रुक्सानानं चंद्राची ती सर्व कथा सविस्तर सांगितली आणि ते ऐकून खरोखरच त्या तरुणाचं मस्तक भणाणलं. तो विचारमग्न झाला. काय बोलावं हेच त्याला सुचेनासं झालं. काय भाई, झाला ना डोक्याला ताप? रुक्साना हसत बोलली. तिला आणली कोणी? त्यानं विचारलं. दाऊद खान आणि काही लोकांनी, रुक्साना उतरली. तिला विजापुरात कधी आणली? आज सकाळी. म्हणजे तिची इज्जत सलामत आहे तर? अलबत, रुक्साना म्हणाली. पण जर ती इथं आली नसती तर मेली असती. ठीक आहे, मला तिच्याकडे घेऊन चल, तो बोलला. चल. रुक्साना त्या तरुणाला घेऊन आतल्या खोलीत गेली आणि त्याला पाहून चंद्रा गावरी बावरी झाली. चंद्रा, घाबरू नको, रुक्सानानं तिला धीर दिला. तो तरुण गंभीर चेहरा करून भुईवरच बसला आणि उशिरानं म्हणाला, चंद्रा, इकडे येऊन अशी माझ्यापुढे बस, घेऊ नकोस, ये. चंद्रा हळूच उठली आणि त्याच्या पुढे बसली. तुझं गाव कोणतं? त्यानं विचारलं. मोगरी, ती उत्तरली. रायगडावर तुझं कोण आहे? माझा होणारा मालक. नाव काय त्याचं? खाशाबा. तुला त्यांनी पळवली कशी? त्यांनी आधी महावाडा पेटवला. सारी माणसं तिकडे धावली. मी एकटीच अंगणात उभी होते. त्याच वेळी त्यांनी माझं तोंड बांधून मला पळ काढला. आणि पुढं एका देवळाजवळ जाताच ते थांबले. त्यांचा मोरक्या म्हणाला, चला हिला घेऊन त्या देवळात. तो येईपर्यंत आपण आपल्या काळजातली आग शांत करून घेऊ. आणि आणि त्याच वेळी तो हैबत येऊन पोचला आणि माझी आबरू वाचली. कारण त्यांनी मला हैबतीसाठी म्हणून ती घरातून पळवली. पण नंतर त्याचा विचार फिरला
हा हैबती कुठं आहे आता? या विजापुरातच असेल. ठीक आहे. आता तू कुठं जाणार? घरी? नको. तू सरळ रायगडावर जा आणि तिथंच राहा, तो तरुण म्हणाला. आणि खाशाबामार्फत घरी कळवणी तयार अस. तिची सारी तयारी झाली आहे, रुक्साना म्हणाली. तिच्या भावाने तिला कपडे दागिने घेऊन तिची तयारी केली आहे. अरे वा, पाहू तरी ते कपडे आणि दागिने, तो तरुण बोलला. आणि रुक्सानानं ती कापडं आणि दागिनं त्याच्या पुढे ठेवले. आणि ते पाहून तो तरुण पोट धरून हसू लागला आणि म्हणाला, दीदी, हा मुसलमानी पोशाख आमच्या रायगडावर खपल का? त्याने हसत विचारलं. नाही का खपाना? रुक्साना म्हणाली. आपल्या भावानं केलेलं माहेर म्हणून आठवण तरी घरी येईल. एवढ्यात पांडवा आला आणि चंद्राला पाहून चकित झाला. म्हणाला, अरे इच्छा, तू इकडे कशी? मी तुला रायगडावर बघितली होती. खरं का? खरं आहे, चंद्रानं उत्तर दिलं. चांगली 4 दिवस गडावर होतीस की, पांडवा म्हणाला. पण तू इकडं? पांडवा, ते तुला नंतर कळन, तो तरुण म्हणाला आणि उठून निघाला. पण पुन्हा थांबला आणि म्हणाला, चंद्रा जी, तुला घोड्यावर बसता येतं? हो. मजबूत, भरधाव? अगदी. ठीक आहे. नंतर तो तरुण रुक्सानाकडे वळून म्हणाला, दीदी, मी चंद्राच्या रवानगीची आज तयारी करतो. परंतु हे लक्षात ठेव की ही आमची मराठींची अमानत मी आज तुझ्या हवाली करीत आहे. तिला सांभाळ. हे काय रे भाई? रुक्साना कळवून म्हणाली. तू बेफिकीर राहा. की तुझी अमानत मी आपल्या काळजात ठेवीन आणि तू मागशील तेव्हा देईन. शाबाश मेरी दीदी, असं म्हणून पांडाला घेऊन तो तरुण निघाला. रुक्साने तरुणाची पाठमोरी आकृती पाहत निश्चल उभी होती. भाई, कोण भाई? चंद्राने विचारलं. हा एक देव माणूस आहे. रुक्साने समोर पाहत एक एक शब्द उच्चारत होता. हा शिवाजी राजाचा, मराठी देशाचा नेक दिलसेवक आहे. हा धाडसाचा दर्या आहे आणि चंद्रा याचंच नाव बहिर्जी नाईक आहे. काय म्हणता? चंद्रा विस्मयाने चकित झाली आणि आनंद अश्रूंनी तिचे डोळे भरले आणि आसवांच्या 2 धारा तिच्या गालावरून घरंगुळू लागल्या. रुक्सानाने तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, चल, आता दोघे मिळून स्वयंपाक करू. धन्यवाद.